नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी आता एक स्कॉलरशिप परीक्षा घेऊन येत आहे। ही स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा MST 2024। मग मित्रांनो, ही परीक्षा देत असताना या परीक्षेबाबतची संपूर्ण माहिती, यामध्ये स्कॉलरशिपचे फायदे असतील, ही परीक्षा नेमकी काय आहे, यासाठी कोणते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात किंवा या परीक्षेबाबतचा अभ्यासक्रम असेल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती मिळून जाईल। मग मित्रांनो, या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे की जेव्हा तुम्ही महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा देत असाल तेव्हा ही परीक्षा देताना तुम्हाला काही सूचना लक्षात ठेवायचे किंवा काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे। मग या गोष्टी कोणत्या ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मग बघूयात महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा 2024 म्हणजेच MST 2024 ही परीक्षा देत असताना कोणत्या सूचना विद्यार्थ्यांना माहित असणं आवश्यक आहे। बघा, ही परीक्षा देत असताना आपल्याला अकॅडमीतर्फे काही सूचना सांगण्यात आल्या। या सूचना कोणत्या तर सूचना क्रमांक 1 म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा बदल करणे, रद्द करणे, स्थगित करणे व अंशतः बदल करणे, स्कॉलरशिपच्या बक्षिसामध्ये बदल करण्याचा अधिकार हा अकॅडमीकडे राखून ठेवण्यात येत आहे। ठीक आहे। नंतर परीक्षा व परीक्षेचे संबंधित प्रश्न संख्या यामध्ये काही आक्षेप असल्यास त्याबद्दल ऑब्जेक्शन निवारण झाल्यानंतर अंतिम उत्तर तालिका प्रसारित केल्या जाणार आहेत। मग मित्रांनो, अकॅडमीकडून ज्या दोन सूचना सांगण्यात आलेत याच्यावरून विद्यार्थ्यांना काय लक्षात ठेवायचे तर या स्कॉलरशिप परीक्षेबाबतचे जे निर्णय असतील, मग ते स्कॉलरशिप परीक्षा बदल करणे असेल, रद्द करणे असेल, स्थगित करणे असेल किंवा इतर कोणतेही निर्णय असतील, हे अकॅडमीकडे राखीव असतील। मग ही परीक्षा व परीक्षेचे संबंधित प्रश्न यामध्ये कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर यावर देखील तुमच्या ऑब्जेक्शन निवारण करून एक अंतिम उत्तर पत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। आता पुढे काय सांगितले बघा आपल्याला तर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काही बदल झाल्यास याबाबतची माहिती व बदल वेळोवेळी अकॅडमीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार स्कॉलरशिप भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात येईल। म्हणजे या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जर काही बदल झाला किंवा तुम्हाला काही अपडेट्स द्यायचे असतील तर ते अपडेट्स तुम्ही अकॅडमीच्या संकेतस्थळावरती जाऊन पाहू शकता किंवा या YouTube चॅनलवर देखील तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळतच जातील। आता स्कॉलरशिप परीक्षेचा जो लाभ आहे तो वरील दिलेल्या नियमानुसारच या ठिकाणी देण्यात येईल। ठीक आहे। म्हणजे बघा, त्यामध्ये तसेच परीक्षा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार, गैरवर्तन आढळल्यास अशा विद्यार्थ्यांचा निकाल हा राखून ठेवण्यात येईल। मग मित्रांनो, तुम्ही घर बसल्या जरी ही परीक्षा देऊ शकत असाल तरी देखील त्या परीक्षा देत असताना तुमच्याकडून काही गैरवर्तन किंवा गैरप्रकार झाला तर अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा राखून ठेवण्यात येईल। नंतर अर्ज करताना दिलेली संपूर्ण माहिती खरी असल्याबाबत त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक राहील। माहिती खोटी आढळल्यास परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यावर विद्यार्थ्याचा निकाल रद्द किंवा बाद करण्यात येईल। ठीक आहे। मग मित्रांनो, ही जी MST स्कॉलरशिप परीक्षा आहे, या स्कॉलरशिप परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेव्हा रजिस्ट्रेशन करताना तुमची खरी माहिती त्यामध्ये टाकणं आवश्यक आहे। जर ही माहिती खोटी आहे असं आढळल्यास मग त्या विद्यार्थ्याचा निकाल हा अकॅडमीकडून रद्द किंवा बाद करण्यात येईल। पुढे कोणती सूचना सांगितली आहे बघा आपल्याला, अकॅडमीने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, निर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादी सर्व परीक्षार्थीवर बंधनकारक असतील। ठीक आहे। मग ह्या अकॅडमीकडून ह्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी दिलेल्या काही सूचना आहेत जे विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक आहे। मग या परीक्षेबाबत तुम्हाला काही अधिकची माहिती हवी असल्यास किंवा तुम्हाला अजून काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला WhatsAppवर देखील कळवू शकता। थँक्यू।